आज आपण आपल्या इयत्ता 6वीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील 2.4 हेल्दी डेझर्ट मिलेट खीर ऑफ कालाहंडी ट्रायबल्स या पाठाचा स्वाध्याय म्हणजेच क्वेश्चन आन्सर समजून घेणार आहोत. चला आपण पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न सी. रीड द टेक्स्ट अँड मॅच द फॉलोइंग. आपण ए गटातील शब्दांची योग्य जोडी बी गटातून शोधायची आहे. ए गटातील पहिला शब्द आहे सुआन चावला. आपण पाठात शिकलो आहोत की सुआन चावला म्हणजे एक प्रकारचे भरड धान्य. याला इंग्रजीत फॉक्सटेल मिलेट म्हणतात. म्हणून पहिल्याची जोडी फॉक्सटाईल मिलेट ही असेल. दुसरा शब्द आहे मूंगफली. मूंगफली म्हणजे शेंगदाणे, ज्याला आपण इंग्रजीत पिनट्स म्हणतो. म्हणून दुसऱ्याची जोडी ई सोबत लागेल. तिसरा शब्द आहे साऊफ. बडीशेपला आपण हिंदीत सौंफ म्हणतो. इंग्रजीत याला फेनल सीड्स म्हणतात. म्हणून तिसऱ्याची जोडी फेनल सीड्स. चौथा शब्द आहे गुर. गुळाला इंग्रजीत जॅगरी म्हणतात. बी गटात बी क्रमांकावर जॅगरी आहे. आणि शेवटचा पाचवा शब्द आहे डॅप्टा. डॅप्टा या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे बरं? बरोबर, भवानीपाटणा येथे. म्हणून पाचव्याची जोडी बी गटातील भवानीपाटणा सोबत लागेल. चला आता पुढचा प्रश्न समजून घेऊया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न डी. रिअरेंज द स्टेप्स टू प्रिपेअर मिलेट खीर बाय पुटिंग नंबर इन द गिवन बॉक्सेस. म्हणजेच भरड धान्याची खीर बनवण्याच्या पायऱ्या योग्य क्रमाने लावायच्या आहेत आणि त्यापुढील बॉक्समध्ये योग्य क्रमांक लिहायचा आहे. इथे आपल्याला 5 वाक्ये दिली आहेत, पण ती मागे पुढे झाली आहेत. आपण खीर बनवण्याची कृती आठवूया आणि त्यांना योग्य क्रमाने लावूया. सर्वात आधी आपण काय करतो? आपण भरड धान्य उकडतो. म्हणून दुसरे वाक्य पहा. बॉईल हाफ अ किलो ऑफ मिलेट. या वाक्याच्या बॉक्समध्ये आपण क्रमांक 1 लिहिणार आहोत. त्यानंतर आपण गुळाचे पाणी तयार करतो. चौथे वाक्य पहा. प्रिपेअर जॅगरी वॉटर. याच्या बॉक्समध्ये आपण क्रमांक 2 लिहूया. मग हे गुळाचे पाणी आपण उकळणाऱ्या धान्यामध्ये ओततो. पहिले वाक्य पहा. ॲड जॅगरी वॉटर टू बॉइलिंग मिलेट. याच्या बॉक्समध्ये क्रमांक 3 येईल. त्यानंतर आपण त्यात शेंगदाणे आणि बडीशेपचे मिश्रण टाकतो. पाचवे वाक्य पहा. ॲड पीनट फेनल मिक्सचर. याच्या पुढे आपण क्रमांक 4 लिहूया. आणि सर्वात शेवटी आपण सुके खोबरे टाकतो. तिसरे वाक्य पहा. ॲड डेसिकेटेड कोकोनट. याच्या बॉक्समध्ये आपण शेवटचा म्हणजेच 5 क्रमांक लिहूया. अशा प्रकारे आपला योग्य क्रम तयार होईल. आता थोडे व्याकरणाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न एफ. आणि हो मित्रांनो, जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना व्हॉट्सॲपवर शेअर करायला विसरू नका. आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्सेस गिवन बिलो. म्हणजे खाली दिलेल्या वाक्यांचा प्रकार ओळखा. पहिले वाक्य आहे विच इज युअर फेवरेट डिश. तुमचा आवडता पदार्थ कोणता? विद्यार्थ्यांनो, या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे हा एक प्रश्न आहे. म्हणून हे इंटेरोगेटिव्ह सेंटेन्स प्रश्नार्थी वाक्य आहे. दुसरे वाक्य आय कुक एव्हरी डे. मी दररोज स्वयंपाक करते. हे एक साधे विधान किंवा माहिती आहे. त्यामुळे हे असर्टिव्ह सेंटेन्स विधानार्थी वाक्य आहे. तिसरे वाक्य हाऊ शार्प द टीथ आर. दात किती तीक्ष्ण आहेत. या वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह आहे आणि यातून एक भावना व्यक्त होत आहे. म्हणून हे एक्सक्लामेटरी सेंटेन्स उद्गारवाचक वाक्य आहे.
चौथे वाक्य, डोंट प्लक फ्लावर्स, फुले तोडू नका. यात एक आज्ञा किंवा सूचना दिलेली आहे, म्हणून हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आज्ञार्थी वाक्य आहे. आता आपण एका खूप मजेशीर गोष्टीकडे वळणार आहोत, ते म्हणजे तुमचे प्रोजेक्ट वर्क. प्रश्न जी पहा. जी, चूज एनी रेसिपी, पेस्ट और ड्रॉ इट्स पिक्चर्स, प्रेझेंट द रेसिपी इन द क्लास. म्हणजे कोणतीही एक पाककृती निवडा, तिचे चित्र काढा किंवा चिकटवा आणि वर्गात त्याचे सादरीकरण करा. यासाठी तुम्हाला एक प्रोजेक्ट वर्क दिलेले आहे. कलेक्ट ट्रायबल रेसिपीज, मेक पोस्टर्स अँड प्रेझेंट देम इन युअर क्लासरूम. आदिवासी पाककृती गोळा करा, त्याचे पोस्टर बनवा आणि वर्गात सादर करा. पण विद्यार्थ्यांनो, लक्षात ठेवा, हा प्रोजेक्ट तुम्हाला वर्कशॉपमध्ये लिहायचा नाही. जेव्हा शिक्षक तुम्हाला सांगतील तेव्हा या पद्धतीने प्रोजेक्ट तुम्ही तयार करू शकता. 2 प्रोजेक्ट देतो, त्यापैकी कोणताही एक प्रोजेक्ट शिक्षक सांगतील तेव्हा तयार करा. म्हणजेच हा प्रोजेक्ट आत्ता लगेच वहीत लिहायचा नाही. जेव्हा शिक्षक तुम्हाला सांगेन तेव्हा तुम्हाला 2 पैकी एक प्रोजेक्ट तयार करायचा आहे. चला, आपण हे दोन्ही पर्याय समजून घेऊया, म्हणजे तुम्हाला निवड करणे सोपे जाईल. आपला पहिला पर्याय आहे सर्वांचा आवडता नाश्ता पोहे. इथे एक छान चित्र दिले आहे. चित्रात काय काय दिसत आहे बरं? एका वाडग्यात मस्त पिवळे धमक पोहे दिसत आहेत, ज्यावर हिरवागार कढीपत्ता आणि कोथिंबीर तसेच लालसर शेंगदाणे खूपच छान दिसत आहेत. याच्याच बाजूला पोहे बनवण्यासाठी लागणारे साहित्य दाखवले आहे. पांढरे शुभ्र भिजवलेले पोहे, हिरवी मिरची, एक कांदा, कढीपत्ता, शेंगदाणे, काळी मोहरी, तेल, मीठ, हळद, अर्धवट कापलेले लिंबू आणि ताजी कोथिंबीर. तसेच पोह्यांसोबत खाण्यासाठी एका वाटीत दही, एका वाटीत लोणचे आणि एक गरमागरम चहाचा कप सुद्धा दिसत आहे. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला चार्ट पेपरवर या पाककृतीचे चित्र काढायचे आहे किंवा चिकटवायचे आहे आणि वर्गात खालीलप्रमाणे इंग्रजीत सादरीकरण करायचे आहे. पोह्यांची रेसिपी तर खूपच छान आणि सोपी आहे. पण समजा तुम्हाला एखादा आदिवासी किंवा पारंपरिक पदार्थ वर्गात दाखवायचा असेल तर काय कराल? त्यासाठी आपण दुसरा पर्याय पाहूया. दुसरा पर्याय आहे नाचणीची भाकरी. येथे चित्रात पहा, एका प्लेटमध्ये छान गोल आणि गरमागरम नाचणीची भाकरी दिसत आहे आणि तिच्या बाजूला एका वाटीत लाल रंगाची लसूण चटणी ठेवली आहे. तसेच याच्या खाली भाकरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य दाखवले आहे. एका वाडग्यात नाचणीचे पीठ, एका ग्लासात कोमट पाणी आणि एका छोट्या वाटीत मीठ. पोह्यांप्रमाणेच तुम्हाला याही पाककृतीचे चित्र चार्ट पेपरवर काढायचे आहे किंवा चिकटवायचे आहे आणि खालीलप्रमाणे इंग्रजीत सादरीकरण करायचे आहे. चला, आज आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.